मुंबई उपनगरीय रेल्वेनंतर मुंबईकरांची दुसरी सर्वात मोठी लाईफलाईन म्हणून बेस्ट बस सेवेकडे पाहिलं जातं। दररोज 25 लाखांहून अधिक मुंबईकर अत्यंत विश्वासाने या लाल डब्यातून आणि आत्ताच्या आधुनिक इलेक्ट्रिक बसेसमधून प्रवास करतात। प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा, त्यांना उकाड्यापासून आराम मिळावा आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हावं या उदात्त हेतूने बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यात मोठ्या प्रमाणात वातानुकूलित आणि इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करण्यास सुरुवात केली। परंतु गेल्या काही काळातील आकडेवारी आणि घडलेले भीषण अपघात पाहता हीच मुंबईकरांची लाडकी बेस्ट आता पादचारी आणि प्रवाशांसाठी जणू मृत्यूचा सापळा ठरतोय की काय, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली। मार्च 2025 ते मार्च 2026 या अवघ्या वर्षभराच्या कालावधीत बेस्ट बसेसचे तब्बल 108 अपघात झाले असून त्यामध्ये 32 निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागले। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या एकूण अपघातांपैकी सर्वाधिक 77 अपघात हे भाडे तत्वावरील बसेसचे झालेत, तर 31 अपघात बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसेसचे आहेत। जर आपण जानेवारी 2023 ते डिसेंबर 2025 या 3 वर्षांचा दीर्घकाळ पाहिला तर या काळात 958 मोठे अपघात झाले असून त्यात 77 लोकांचा मृत्यू आणि 217 जण गंभीर जखमी झालेत। यातील 85% अधिक अपघात हे खासगी कंत्राटदारांच्या बसेसमुळे झाल्याने आता वेट लीज मॉडेलवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिले। गेल्या काही महिन्यात मुंबईच्या विविध भागांत घडलेल्या अपघातांच्या घटनांनी संपूर्ण मुंबई हादरवून सोडली। नुकतंच 4 जून रोजी मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क जवळ एका वेगवान बेस्ट बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ओला टॅक्सीला मागून इतकी जोरदार धडक दिली की गाडी साफ करत असलेल्या 50 वर्षीय टॅक्सी चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। तसंच कांदिवलीतील पोईसर डेपोजवळ सोमवार 8 जून रोजी सकाळी गोराई डेपोच्या एका इलेक्ट्रिक बसने अचानक दोघांना उडवलं, ज्यामध्ये 24 वर्षीय सोनम मौर्य यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्या आता आयसीयू मध्ये आहेत। याच दिवशी दादर येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आणि 6 जण गंभीर जखमी झाले। या अपघातानंतर चालकाने ब्रेक फेल झाल्याचा कांगावा केला होता, पण ताडदेव आरटीओच्या तांत्रिक तपासणीत बसचे हायड्रॉलिक, इलेक्ट्रॉनिक आणि इमर्जन्सी हँडब्रेक पूर्णपणे सुस्थितीत असल्याचं समोर आलं। म्हणजेच हा अपघात केवळ चालकाच्या चुकीमुळे आणि घाबरल्यामुळे ब्रेकऐवजी ॲक्सिलरेटर दाबल्याने घडला। याशिवाय डिसेंबर 2025 मध्ये भांडूप पश्चिम येथे रेल्वे स्थानकाबाहेर चालकाने गाडी न्यूट्रल मोडमध्ये आहे असं समजून चुकून ॲक्सिलरेटर दाबला, पण गाडी ड्राईव्ह मोडमध्ये असल्याने तिने थेट फुटपाथवरील पादचाऱ्यांना चिरडलं, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। तर 9 डिसेंबर 2024 रोजी कुर्ला पश्चिम येथे कंत्राटी इलेक्ट्रिक बसचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या सर्वात भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू आणि 40हून अधिक नागरिक जखमी झाले होते। हे अपघात जे आपण पाहिले ते महत्त्वाचे आणि मोठे अपघात होते। याखेरीज अनेक अपघात झालेत। या लागोपाठ होणाऱ्या अपघातांच्या मुळाशी गेल्यास प्रामुख्याने मानवी चूक, चुकीचं आकलन आणि अपुरं प्रशिक्षण ही कारणं समोर येतात। डिझेल किंवा सीएनजी बसेस चालवणाऱ्या चालकांना जेव्हा अचानक आधुनिक हाय टॉर्क असलेल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या इलेक्ट्रिक बसेस चालवायला दिल्या जातात तेव्हा ऐनवेळी त्यांची तारांबळ उडते। अनेक अपघातांमध्ये वाहनांचे ब्रेक निकामी झाले नव्हते, तर चालकांनी न्यूट्रल आणि ड्राईव्ह मोड समजण्यात चूक केली किंवा घाबरून ब्रेकऐवजी थेट वेगात ॲक्सिलरेटर दाबलं। या समस्येचं मुख्य कारण वेट लीज मॉडेलमध्ये दडलंय, ज्या अंतर्गत खासगी कंत्राटदार स्वतःच्या बसेस आणि चालक पुरवतात। कंत्राटदार आपल्या चालकांना योग्य ते वेतन देत नाहीत आणि या आधुनिक गाड्या हाताळण्याचं दीर्घकालीन प्रशिक्षणही देत नाहीत। काही चालकांना तर अवघ्या 3 दिवसांचं प्राथमिक प्रशिक्षण देऊन रस्त्यावर उतरवलं गेलं होतं। बेस्ट प्रशासनाचे या कंत्राटी चालकांवर थेट प्रशासकीय नियंत्रण नसल्यामुळे शिस्तीचा मोठा अभाव दिसून येतो। इतकंच नाही तर मे 2024 मध्ये कुर्ला, प्रतीक्षानगर आणि सांताक्रूज आगारात बसेसला लागलेल्या आगीच्या घटनांमुळे सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेसच्या तांत्रिक सुरक्षेचा आणि बॅटरी ओव्हरहीटिंगचा प्रश्नही गंभीर बनलाय। तपासणी दरम्यान अशा 12 बसेस आढळल्या ज्या तांत्रिकदृष्ट्या सदोष असतानाही त्यांना कंत्राटदारांनी चालवण्यास हिरवा कंदील दिला होता। या वाढत्या मृत्यूच्या सापळ्याची गंभीर दखल घेत आता बेस्ट प्रशासन, मुंबई पोलीस आणि आरटीओ ॲक्शन मोडमध्ये आलेत। दादर अपघातातील चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमचं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अपघातांच्या चौकशीसाठी 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी कंत्राटी चालकांना दिले जाणारे केवळ 7 दिवसांचं प्रशिक्षण बंद करून आता सर्व सीएनजी आणि इलेक्ट्रिक वेटलिस्ट चालकांसाठी 4 आठवड्यांचे कडक आणि सक्तीचं प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आलंय।
दिंडोशी वाहतूक प्रशिक्षण केंद्रात चालकांना 21 दिवस प्रत्यक्ष गाडीवर आणि 6 दिवस वर्गात शिकवलं जाते। या प्रशिक्षणात चालकांना ऑटोमॅटिक गिअर मोड्स, प्रगत ब्रेकिंग प्रणाली, उतारावर गाडी नियंत्रण करणे आणि हँडब्रेकचा योग्य वापर करण्याचे कडक धडे दिले जात आहेत। तसंच आणीबाणीच्या प्रसंगात किंवा बॅटरी ओव्हरहीट झाल्यास मानसिक संतुलन राखून पॉवर कट ऑफ बटनाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक दिलं जात आहे। प्रत्येक डेपोमध्ये बेस्टचे इंजिनियर्स आणि इन्स्पेक्टर्स कंत्राटी बसेसची कडक स्क्रीनिंग आणि फिटनेस चाचणी करत असून त्रुटी आढळल्यास कंत्राटदाराला प्रति उल्लंघन 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात येतोय। बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर कंत्राटदारांनी अपघातांचं प्रमाण कमी केलं नाही आणि प्रवाशांचा विश्वास परत मिळवला नाही तर हे वेट लिस्ट मॉडेल पूर्णपणे बंद करावं लागेल। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली बेस्ट सुरक्षित राहणं हे केवळ प्रशासनाचं कर्तव्य नाही तर लाखो प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न आहे। प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित आणि पर्यावरण पूरक करण्याच्या नादात तो असुरक्षित बनू नये हीच प्रत्येक मुंबईकराची अपेक्षा आहे। दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा।